तुम्हाला पण माझ्यासारखंच वाटत असेल, बाबा मटण बिर्याणीला लयच घाट, मटण बिर्याणी लयच अवघड. तर तसं काहीच नाही आहे. स्टेप बाय स्टेप जर आपण सगळी प्रोसेस बरोबर केली ना, मटण बिर्याणी पण खूपच सोपी असते. आणि ही मटण बिर्याणी मी पहिल्यांदा ट्राय केली. तर तुम्हाला वाटेल का मी पहिल्यांदा ट्राय केली? तर खरंच मी पहिल्यांदा ट्राय केली. तर चला बघूया स्टेप बाय स्टेप. तर काय करायचं, दही घ्यायचं. दह्यामध्ये ना तुमच्याकडे जो कोणता अवेलेबल बिर्याणीचा मसाला असेल तो टाकून घ्या. मी सवाईचा टाकला आहे. त्यानंतर त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा आणि त्यानंतर घरचे बेसिक मसाले हे सगळं टाकून घ्यायचं. मटण धुवून चांगलं टाकायचं आणि चांगलं मिक्स करून ना त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं, जे आपण कांदा तळलेलं होतं ते, आणि रात्रभर फ्रीजला ठेवून द्यायचं. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर 1 ते 2 तास जरी तुम्ही मॅरिनेशनसाठी साईडला ठेवलं तरी चालतं. आणि सकाळी उठल्यानंतर मग पातेल्यामध्ये तेल टाकायचं, जे रात्री आपण कांदा तळलेलं होतं ते, त्यानं कारण टेस्ट छान लागते. जर तुम्हाला ते टाकायचं नसेल तर तुम्ही घरचं पण टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये 2 पळी मी साधं तेल पण टाकले. त्यानंतर त्यामध्ये जिरे, खडे मसाले बेसिक, 2 लांब चिरलेल्या मिरच्या, कांदा हे सगळं टाकून घ्यायचं. कांदा मऊ पडेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. हलवत राहायचं म्हणजे कांदा चांगला भाजतो. त्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटोवर थोडंसं वरून मीठ टाकायचं. माझं स्किप झालं आहे व्हिडिओमध्ये दाखवायचं, तुम्ही नक्की टाका. आणि झाकण ठेवून ना 15 ते 20 मिनटं टोमॅटो शिजवून घ्यायचा. असा हलवत जर शिजवला ना तर पटदिशी शिजतो. तुम्ही असंच करा. आणि त्यानंतर त्यामध्ये झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं. तोवर मी इकडे भाताची पण तयारी करायला घेतली. भाताची तयारी म्हणजे काय, भात म्हणजे आपल्या साध्या पाण्यात ना 1 ते 2 तास साईडला भिजत ठेवायचा, म्हणजे लांबडा आणि सुटसुटीत शिजतो नंतर शिजवल्यानंतर. तोवर इकडं आपला टोमॅटो पण शिजला आहे. ते सगळं शिजल्यानंतर त्यामध्ये घरचे थोडेसे बेसिक मसाले टाकायचे, जास्त नका टाकू, नाहीतर जास्त स्पायसी बिर्याणी होईल. रात्री पण आपण मॅरिनेशनसाठी टाकले होते. त्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं मटण टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेलात चांगलं भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवून ना 15 ते 20 मिनटं साईडला वाफेला शिजवून ठेवायचं. आणि त्यानंतर त्या परातीतच, म्हणजे तुम्ही जे कोणतं झाकण ठेवत असाल त्यावरच थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जसं आत मटण शिजेल ना तसं म्हणजे पाणी पण तापतं. आणि मी मीठ टाकायची विसरले होते म्हणून मी नंतर आणि झाकण काढून ना त्यावर मीठ टाकलं आणि त्यानंतर मग मी परात ठेवली. आणि त्यानंतर त्यावर गरम पाणी टाकलं आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं साईडला शिजायला ठेवलं. तोवर बघू शकता आपल्या मटणाला चांगलं तेल सुटले. ते सगळं हलवून घ्यायचं. आणि माझं पातेलं थोडंसं म्हणजे हलकं आहे त्यामुळे थोडंसं लागतं आहे मटण. तुम्ही जाड पातेलं घ्या, त्यावर झाकण ठेवायचं परत. आणि साईडला इकडं आपण आता भात करायला घेऊया. भातासाठी गरम पाणी करून घ्यायचं. त्यामध्ये जर बटर असेल तर बटर टाका. मी इथं म्हणजे हे टाकले. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही बटर पण टाकू शकता. त्यानंतर त्यावर पुदिना, कोथिंबीर, थोडंसं लिंबू पिळायचा, खडे मसाले बेसिक, मीठ टाकायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. उकळी चांगली खळखळून काढायची. आणि त्यानंतर जे आपण साईडला भात भिजत ठेवलं होतं ना तांदूळ, ते टाकून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. आणि 70%च शिजवा तांदूळ, जास्त नका शिजवू, नाही तर आपली बिर्याणी कमी आणि खिचडी जास्त होईल. तोवर इकडं आपलं मटण पण शिजले. बघू शकता तुम्ही किती भारी तेल सुटले. आणि त्यावर आता आपण लेअरिंगसाठी आपण मटण एका डिशमध्ये काढून ठेवूया, म्हणजे दुसरा लेअर पण आपल्याला करता येईल. तर काय करूया, आपण एका डिशमध्ये मटण काढून ठेवूया. इकडं आपला भात बघू शकता तुम्ही किती भारी शिजला आहे. आणि डिशवर काढल्यानंतर तुम्हाला एक सिक्रेट मी हे सांगते. तर काय करायचं, जे आपण मटण शिजवतो ना त्यामध्ये फक्त अर्धा वाटी हे भात शिजवलेलं पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग लेअरिंग करायला घ्यायचं, म्हणजे आपलं मटण जे आहे ना ते खाली लागत नाही किंवा करपत नाही. तर लेअरिंगसाठी काय करायचं, खाली मटण, त्यावर भात लेअर टाकून घ्यायचा, कोथिंबीर, पुदिना, थोडासा तळलेला कांदा, त्यानंतर त्यावर मटण टाकायचं आणि दुसरा लेअर करायला घ्यायचा. सेम प्रोसेस दुसऱ्या लेअरला पण करायची. आणि त्यानंतर ना त्यावर एक सिक्रेट मसाला मी तुम्हाला सांगणार आहे, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, तसं टाकून घ्यायचा. तर सिक्रेट मसाला म्हणजे काय, फक्त धना पावडर टाकायची. आणि धना पावडर टाकल्यामुळं काय होतं, त्याचा स्वाद असा म्हणजे बिर्याणीमध्ये उतरतो आणि टेस्ट एक नंबर लागते. तुम्ही ही प्रोसेस जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केली ना तुमची बिर्याणी कधीच चुकणार नाही. तर तुम्ही हे एकदा घरी नक्की ट्राय करा. आणि हा आपला पहिला लॉंग व्हिडिओ आहे, त्यामुळे ह्या लॉंग व्हिडिओला तुम्ही जेवढं सपोर्ट करत असाल तेवढं करा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर मग 1 ते 1.5 तासात दम आपला होतो आणि इतकी भारी बिर्याणी होते ना की काय सांगू तुम्हाला. 1 ते 1.5 तास तुम्ही दम काढा, 45 मिनटं नाही, मटण बिर्याणीला जास्त दम काढावा लागतो. त्यामुळं 1 ते 1.5 तास तुम्ही दम काढा आणि किती भारी बिर्याणी झाली तुम्ही बघू शकता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला बाय.